पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच मिळते आहे, ती म्हणजे निहार म्हात्रे याला. अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून आजचा परफॉर्मन्स जरूर त्याचा सुंदर पाहायला मिळतो आहे. आजच्या दिवसातला सुंदर परफॉर्मन्स तुझा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच तुला मिळाली आहे. काय म्हणशील आता बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मिळाली आहे, मॅच मिळाली आहे त्याबद्दल? काय नाही, परफॉर्मन्स चांगला होता, बाकी काय नाही. इतके दिवस आपला संघ फ्लॉप मध्ये होता. कोणत्याही संघांकडून कोणत्याही खेळाडूंकडून आपल्याला 100% एफर्ट्स मिळत नव्हते. आज ते मिळत आहेत. काय म्हणशील आपल्या खेळाडूंबद्दल आणि काय म्हणशील तुझ्या या आजच्या तुला ही ट्रॉफी तू ही कोणाला अर्पित करशील? मी ट्रॉफी माझ्या टीमीलाच अर्पित करेन, कारण टीमीने सपोर्ट केला, त्याचे मुलं वरती गेलेत. आज चांगला गेम चाललाय. वेल प्लेट. हे होते आपल्या सोबत निहार म्हात्रे यांना मिळाली आहे बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. आता मात्र जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. हॅलो, थँक्यू शंतनू चव्हाण, थँक्यू सुनील जांभोरे. नेक्स्ट सामना आपल्या समोर येतोय बोरी विपक्ष पागोटे. नाणेफेकीचा कॉल बोरी संघाने जिंकलं. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केले पागोटी संघाला. पागोटी संघ श्रीरामजोरी मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या विपुल आणि गणेश. विपुल आणि गणेश अतिशय महत्वाचे हे दोन खेळाडू पागोटी टीमचे. तर समोर असणाऱ्या बोरी संघाकडनं गोलंदाज पंचांचा इशारा तो गेम ऑन विवेक हा तो गोलंदाज. समोर विपुल एक अनुभवी असा जुना जाणता हा खेळाडू आहे विपुल. पहिला चेंडू होता विवेकचा, लॉंग ऑफ चार्जर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, एका धाव संख्येने विपुलनं आपलं आणि संघाचंही खातं खोललंय. शॉर्ट पिच चेंडू होता. पंचाचा इशारा, वाईटचा एक वॉर्निंग, बाउन्सर. एका धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते 2 वर. वेगवान चेंडू होता. अतिरिक्त उसळी या चेंडूवर पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र गॅप मध्ये, चेंडू जाणार सीमारच्या पार चौकार. चार धावसंख्येनं संघ पोहोचलाय 6 वर. एक सॅमसंगचा मोबाईल हरवला आहे. कृपा करून जर कुणाला भेटला तर तो परत करावा ही नम्र विनंती. सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे, मोबाईल हरवलाय कुणाला भेटला तर परत करावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक चौकार, धावसंख्या 10 वर.
10 धावा धावपटलावर. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज गणेश कडनं लगातार बॅक टू बॅक 2 चौकार. हा चेंडू कदाचित झेल उडालाय. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक चूक झाली नाही आणि पहिली सफलता यावेळी मिळाली बोरी या टीमला. दहा या धावसंख्या पहिला हादरा यावेळी पागोटी या टीमला मिळालाय. पागोटी विपक्ष बोरी असा हा चालू असणारा सामना. बाद झाले गणेश. मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर मनीष. अतिशय वेगवान हा चेंडू होता. गोलंदाज वेगचा मनीषला समजल्याने चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती 10 वर. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकडली. पंचांचा स्वरचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 11 वर. अतिशय वेगवान हा चेंडू निर्धाव. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या होते पागोटी टीमची 1 बाद 11. नवीन येतो गोलंदाज बोरी एक्सप्रेस ध्रुवीत. मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती. अर्धशतक साजरा करून आपल्या संघाला सामना जिंकून देणारा हा खेळाडू ध्रुवीत. एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. समोर यावेळी विपुल. हा पहिला चेंडू फुलटास. झेल उडालाय आणि मात्र एक झेल या धरतीला दान झालाय. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येनं संघ 13 वर. हा चेंडू अतिशय सुरेख. अतिशय वेग होता. वेगाचा अंदाज फलंदाज विपुलला येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित 13 वर.
हाही चेंडू लगातार दुसरा निर्धाव पाहायला मिळाला ध्रुवीचा. विपुल हा एक दर्जेदार असा खेळाडू, मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव खेळतोय. यावेळी हा फटका केलाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाकडनं 2 धावा मात्र हुकू शकला नाही. 2 धावसंख्येने संघ पोहोचलाय 15 वर. हा पुलटा चेंडू यावेळी फाईन लेगला मारलाय, सीमारेषा पार जाईल, चौकार. 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 19 वर. एकोणीस धावा. अजूनही दुसरे षटक चालू आहे. ध्रुवीच हा चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. चेंडू जाणार सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. 6 धावा. 6 धावसंख्येने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पागोड संघ पोहोचतोय 1-25 वर. एक बाद 25 अशी धावसंख्या धावपटल्यावर पाहायला मिळतोय पागोटे या टीमची. आता शेवटचे 6 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील. 6 चेंडूला कशा प्रकारे सामोरं जाते ते पाहायचं आहे. नवीन येथे गोलंदाज दीपेश. यावेळी फटका पासलाय. प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांना मात्र यश नाही आलं. 2 धावाचा प्रयत्न असताना 2 धावा सहज पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 27 वर. हा अतिशय स्लोवन चेंडू होता. आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती 27 वर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. याप्रमाणे ही युक्ती वापरली गोलंदाजानं आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडू आता पहिल्या 17 मधील. हा चेंडू स्क्वेअर आणि एक वाईट. 2 धावा या चेंडू मिळते. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 29 वर. 29 धावा धावपटल्यावर शेवटचे 3 चेंडू पहिल्या 17 मधील.
हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचे पारितोषिक जीवित म्हात्रे यांच्याकडनं. नितीन पाटील साहेबांकडनं 5,000 रुपयाचे पारितोषिक. एक धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 30 वर. आणखी 2 चेंडू बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धामधील. 30 धावा सन्मानजनक स्थितीमध्ये आतापर्यंत पागोडे संघ पोहोचलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधील. मनीषसाठी 1,000 रुपये षटकार. प्रत्येक षटकाराला 1,000 रुपये. प्रयत्न केला मनीषनं, प्रॉपर टायमिंग झाला नाही. एकीर धाव आणि एकला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2ला 3 मध्ये कन्वर्ट होईल का? मात्र इथे डायरेक्ट हिट झालं. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अन्यथा एक धाव आणखी वाढली असते. मात्र या चेंडूवर 2 धावा आल्या आणि विपुल होणार बाद. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 32 वर. नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र. शेवट गोड करेल का या इनिंग मध्ये ते पाहायचं आहे. बत्तीस धावा धावपटल्यावर आतापर्यंत पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू या पहिल्या सत्रामध्ये असेल. समोर असणारा नवीन आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर. एक आक्रमक दर्जाचा पागोडे टीमचा हा बाहुबली मच्छिंद्र. सज्ज होते गोलंदाज दीपेश. पुन्हा एकदा हा चेंडू फटका फसला आणि मात्र यावेळी आणखी एक सफलता. अशा अर्थानं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या झाली 32. 33 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते बोरी 11 या टीमसाठी. पाहायचे 33 धावांचं आव्हान कशा रीतीने पार करणार हा संघ. तेहतीस धावांचं
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहे बुल टीमची ध्रुवित आणि विवेक. प्रति षटकामाग 11 धावांची सरासरी यावेळी राखायची असेल बोरी या टीमला. ती सरासरी कशा रीतीने पार करते पाहायचं आहे. 33 धावांचे आव्हान. मागच्या सामन्यामध्ये एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये साजरे केलं ध्रुवित या फलंदाजानं. सलामीचं पहिलं षटक घेणारा गोलंदाज विपुल. P1चं षटक आहे. समोर फलंदाज ध्रुवित आणि विवेक. प्रति षटकामाग 11 धावांची सरासरी राखायची आहे. पहिला चेंडू यावेळी फटका फसलाय आणि मोठी चूक. 33 धावा काढायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवर एका मोठ्या फलंदाज जीवनदान दिलं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान नक्कीच महाग ठरेल. कारण जर ध्रुवित बाद जर असता तर मात्र संघ अडचणीमध्ये गेला असता. तसं काही झाले नाही. एक मोठी चूक यावेळी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाची साथ ही महत्वाची आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाचं 100% आपण पाहिजे टीम मध्ये. त्यावेळेला आपला संघ सहजरित्या जिंकत असतं. वेग स्ट्राईकला आलाय. गॅप मध्ये शॉट केलेला प्रयत्न करते क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न सक्सेस झालाय. चौकार नक्की त्याने अडवला. ते 2 धावा तरी आपल्या टीमसाठी अडवले असतील. 2 धावसंख्येने संघ पोहोचते 3 वर. हा चेंडू सुंदर होता. निर्धाव गेलाय. पुन्हा विपुल एक अष्टपैलूचा खेळाडू आहे. जुना जाणता अनुभवी या टीमचा हा खेळाडू. हा फटका खेळलाय. गॅप मध्ये आहे. पुन्हा त्या चेंडू अडवलाय. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचते 5 वर. यावेळी लाईन भरकडली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा आला. 1 धाव मिळाली. 1 धावसंख्येने संघ 6 वर पोहोचलाय.
6 धावा धावपटलावर. लॉंग ऑफ चार्जर मध्ये हा चेंडू एकच धाव. एका धावसंख्येने संघ 7 वर. संत आणि सावध अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावसंख्येनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्येवरती बिनबाद 8 धावा 33 धावांचं आव्हान असताना तर मात्र 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पाणी घेऊन जा. बारा चेंडू 25 धावा. पागोटे संघ आणि बोरी. पागोटे संघाचा उल्लेख केला तर आमचे परम मित्र, एक उत्तम निवेदक, समालोचक, अतिश सरांच्या भूमीमधील हा संघ 33 धावांचा आव्हान असताना विपुल षटक अतिशय सुरेख. आता येणारे 12 चेंडू आणि 25 धावा. नवीन आले गोलंदाज बंटी. हा चेंडू निर्धाव. 11-25. हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचते 9 वर. आता समीकरण राहणार 10 चेंडू 24. आक्रमक पवित्र आता बोरी टीमला घ्यायला लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र येणाऱ्या 4 चेंडू जास्तीत जास्त धावा येणं हे खूप महत्वाचं असेल बोरी टीमसाठी. आणि ज्या प्रकारची गोंधळी राहिली तर मात्र पागोर टीमसाठी फायदा होईल. यावेळी फटका बसला आणि मात्र झेल. सफलता मिळाली पहिली. वैभवसाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक घेतली तर बजरंग बीट्स बँजो पथक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आला श्रेयश. 9 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण राहिलंय. सज्ज होते गोलंदाज वैभव.
आणि यावेळी मात्र लाईन थोडीशी भडकटली. पंधाचा स्वरचा इशारा. एक धाव मिळाली. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 10 वर. हा चेंडू सुद्धा सुरेख होता. एकच धाव. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 11 वर. 8 चेंडू आणि 22 धावा. थोडस आता मात्र कठीण होत चाललंय बोरी टीमसाठी, पण अजूनही वेळ आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये काहीतरी वेगळं घडलं तर बोरी टीमसाठी काहीतरी पुन्हा एकदा आशा निर्माण होतील. सुरेख चेंडू होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथं मात्र ज्या विकेटची होती गरज ती विकेट वेळी मिळाली. डायरेक्ट हिट. फलंदाज झाला ध्रुवीत. बॅक टू पॅबिले. महत्वाची विकेट यावेळी मिळाली पागोटे या टीमला. आता समीकरण बदलणार. येणारे असतील 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नवीन येते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल. 33 धावांचं आव्हान असताना थोडस संकटामध्ये गेलाय बोरी संघ. आता राहिले 7 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. सात चेंडू 21 समीकरण. एकच धाव या चेंडूवर. 2 षटकं संपली. धावपटल्यावर धावसंख्या 13. आता येणारे 6 चेंडू असतील आणि 20 धावांची आवश्यकता. नवीन येतो गोलंदाज करण. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या षटकामध्ये 5 चौकार किंवा 3 षटकार तरी येणं गरजेचं आहे. एक दुहेरी. 6-20 असं समीकरण या सामन्याचं. पहिला चेंडू करणचा. सुरेख चेंडू. एकच धाव. आता 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. पाच चेंडू आणि 19 धावांची गरज. करण. नेक्स्ट चेंडू होता. अपील झालं आणि मात्र अपील पंचाने उचललं. यावेळी सफलता मिळाली. आता समीकरण राहिले 4 चेंडू 19 धावा. आता मात्र खूप कठीण झालंय बोरी टीम साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कळपेश.
4 चेंडू आणि 19 धावांची गरज. कळपेश नवीन फलंदाज सामना करेल करणचा. हा चेंडू खेळलाय आणि यो मात्र आत्मविश्वास वाढवणारा आहे सरकार. आता समीकरण बदलणार. येणारे 3 चेंडू असतील आणि 13 धावांची गरज. अजूनही वेळ आहे. अजूनही 2 षटकार आणि 1 सिंगल. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू सुरेख. आता समीकरण राहिले 2 चेंडू 13. दोन चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. ही चेंडू सुरेख. आता मात्र 1 चेंडू 13. आता कठीण झालं मात्र अशक्य प्राय झालं. 33 धावांचं आव्हान असताना मात्र पहिल्यापासून बॅकफुटवर सोडलं बोवी या टीमला. पागोडिया मुलेखंड संघाचा संगणक आणि यातून विनिंग संगणक. अशा रीतीने मात्र हा चेंडू जाणार सीमारेषा पार जाईल चेंडू. हा सामना जिंकते पागोड संघ. या पागोड संघाचा संगणक आणि मुलेखंड संघाचा संगणक. अंतिम सामना आजच्या या रजनीमधील. ते पुन्हा एकदा ऐकूया आवाज या सामन्यामधील. शंतनू चव्हाण आणि सुनील अंबोळे सर. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच